खरंच तू म्हणूनच एवढ्या समजुतीनं घेतलंस, नाही तर आपल्या अंगावरचा दागिना काढून असं कोण देतंय ग? तुझ्या जागी आमची समिधा असती ना तर सरळ म्हणाली असती, अस्साच्या अस्सा दागिना मला आत्ताच्या आत्ता करून आणून दे, तर मी हा काढून देते, नाहीतर देणार नाही. तू म्हणूनच दिलंस ना. नानीजी, ह्या असं बोलून आपल्याच नवऱ्याला काऊन धर्म संकटात टाकायचं? अशी पण त्यांची काय चुकी होती? चुकी तर माझीच होती ना. मलाच आपलं वाटून राहिलं का यांनी सरप्राईज म्हणून माझ्यासाठी कानातले आणलेत म्हणून. जाऊ दे, ज्याचे त्याला मिळाले ना म्हणजे झालं. ते मात्र खरं, उगाच चोरीला बिरीला गेले असते तर मग तुमच्या मागे भुंगा, मग पोलीस, मग तपास, मग सगळ्यांकडे चौकशा आणि कोर्ट कचऱ्या. देवा देवा देवा, मला तर फार भीती वाटते त्याची. नाही हो नानीजी, असं काही नसते होत. वाईट याचंच वाटते, एवढ्या अंगवणीने यांच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि हे न खाताच गे. अगं जाऊ दे जाऊ दे, आमचे हे आहेत ना ते खातील तितक्याच अंगवणीनी, बरोबर ना? नानीजी, तुमचा नानाजींचा मला खूपच आधार वाटते. पण खरं सांगा, म्हणजे मी एवढं सगळं तुमच्याशी बोलते, तुम्हाला सुखदुःखाच्या गोष्टी सांगते, तुम्हाला त्रास गिस्त होत नाही ना याचा? आता असं बोललीस ना तर होईल त्रास. अगं आपल्या माणसाचा कधी त्रास होतो का? आणि माझ्यासाठी, तुझ्या नानाजींसाठी तू शेजारची राधिका नाही आहेस, तू आमच्यासाठी आमची मुलगी राधिका आहेस. आणि खरंच बाळा, आपल्या माणसांच्या वागण्याचा त्रासगीस काही होत नाही. बरं, अथर्वच्या वाढदिवसाची तयारी झाली का सगळी? हा का? सगळ्या गोष्टी घरीच करून राहिले ना. पण नानीजी, जर उद्या काही राहिलं असेल ना तर बाजारात जाऊन घेऊन घेईन. हो, पण एकटी जाऊ नको सा, मला पण हाक मार, तेवढंच तुझ्या बरोबर भटकायला मिळेल मला. चालेल, येते ग. हा. अथर्व, अथर्व, काय रे बाबा, झोप नाही येऊन राहिली का? काऊन रे? आई, बाबा उद्या मला कुठला खेळ पाळून दिला नाही. अरे, ते आत्ताच कसं सांगायचं? हं? मग ते सरप्राईज कसं राहणार, नाही का? आपण उद्या कोणाला बोलवलं नाही. सगळेच येऊन राहिले ना, तुझे कॉलनीतले मित्र मैत्रिणी, नाना नानी, सगळेच. धावले. मग आणखी कोणाला बोलवायचं? आणि फूल तिथं आहे, पत्ती तिथं आहे, ती खूप चांगली आहे. हो, उद्या सकाळीच फोन करून टाकते. आणि बाबा मला खूप मोठा केक आणला ना. हो, आंटीला. तू झोप बरं आता, झोप बाळा. झोप.
जेवायला वाढू का? नको. वहिनींचं गिफ्ट दिलं का? काय? वहिनी? कोण वहिनी? अहो त्या कानातलं वाल्या आनंद भाऊजींच्या होणाऱ्या मिसेस. दिलं. पाय चेप जरा. वहिनींना खूपच आनंद झाला असेल ना, वाढदिवसाच्या दिवशीच एवढं सरप्राईज गिफ्ट मिळालं. खूपच खुश होऊन गेले असतील वहिनी, नाही? हे ते वहिनी म्हणणं बंद कर का आधी. तू पाहिलेस तरी का तिला? नाती जोडायला जातेस डायरेक्ट. एक लक्षात ठेव, ती तुझ्यापेक्षा हुशार आहे, टॅलेंटेड आहे आणि मुख्य म्हणजे यंग आहे. वहिनी म्हणे वहिनी. पाय चेप. नीट चेप. बरं बा, आनंद भाऊजींची मैत्रीण असं म्हटलं तर चालेल का? तुम्हीच सांगा बा. ठीक आहे. त्यांना एवढं वाढदिवसाच्याच दिवशी सरप्राईज गिफ्ट मिळालं, खुश होऊन गेले असतील. कळलं ना, पुढे बोलशील का? परत परत काय तेच? नाही, मग तुम्ही पण अथर्वला उद्याच देऊन टाका ना गिफ्ट. नाही म्हणजे तो पण खुश होऊन जाईल ना. दे मग. अहो पण तुम्हीच आणणार होतात ना. तू सांग, मला वेळ नाही. मी कसं? बडबड बंद कर ग. झोप आली मला. पाहिजे. बर. उद्या लवकर याल ना घरी? बघतो.